नमस्कार मित्रांनो. आज मी आलोय पहिल्या एंटरप्रेन्योरला आपल्याला भेटायला. 30 डेज 30 एंटरप्रेन्योरच्या सीरीजला पहिले एंटरप्रेन्योर आहेत माझे मित्र हिरेन केसरिया म्हणून. तर त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये मी आलेलो आहे. नमस्कार हिरेन सर. नमस्कार, नमस्कार. हे सीईओ आणि फाउंडर आहेत वायरर सोल्युशन्सचे. गेली 7 वर्ष झाले त्यांची कंपनी मार्केटमध्ये आहे. आता बरेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स त्यांनी यूज केलेल्या आहे मार्केटला आणि बऱ्याच लोकांना त्यांनी खूप चांगलं रेव्हेन्यू जनरेट करून दिलंय आणि डिजिटल ग्रोथला ते लोकांना मदत करतात. त्यांचं मेरा स्टिकर या नावाने सुद्धा एक ऍप्लिकेशन आहे जे स्कूल्स कॉलेजेसला त्यांच्या ज्या वस्तू असतात त्या हरवल्या की ते त्यांना सापडून द्यायला मदत करतात. हिरेन सर, तुम्हाला कसं वाटतंय आमच्याकडे येणं आणि तुमची जर्नी काय असणार आहे? ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू अभिजित सर. तुम्ही मला निवडलं तुमच्या पहिल्याच एपिसोडसाठी आणि माय प्लेजर. आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर दिस. तर मला तर खूप छान वाटते की मी तुम्हाला हे आन्सर देणार आता की वायरर सॉफ्ट लॅब्स नावाची माझी जी कंपनी आहे, आता मी त्याला रिनेम केलेली आहे वायरर सोल्युशन्स म्हणून, जस्ट टू करेक्ट यू. सो वायरल सोल्युशन्स ही पूर्णपणे युजर एक्सपिरियन्स इंजिनिअरिंग कंपनी म्हणून मी चालू केली होती अरे 2016 मध्ये. तर त्याच्यामध्ये मी एक मेन प्रॉब्लेम बघितला की आपण जे डिझाईन बनवतो आणि जे सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करतो त्याच्यामध्ये खूप मला डिफरन्स वाटायचे. तर मी पूर्ण युजर एक्सपिरियन्स इंजिनिअरिंग आपण बारीक ते बारीक जे सायकोमेट्रिक्स असतात, जे सॉफ्टवेअर यूज करणार आहे किंवा जे सॉफ्टवेअर बनवणार आहे, राईट. तर त्याच्यामध्ये काय बारीक-बारीक गोष्ट असते जे युजरच्या डोक्यात चालते, ते आपण परफेक्ट डोक्यात घेऊन त्याचे सगळे पॅरामीटर्स स्टडी करून आपण बनवतो. खूप लोकं म्हणतात, "मी ॲप बनवली, आता ते माझी चालत नाही आहे" किंवा कोणतं पण सॉफ्टवेअर लिगसी असो की कोणतं पण असो. तर आपण त्याच्यामध्ये हे बघतो की कसं आपण त्याला युजर फ्रेंडली बनवू शकतो. आता एआय आलं त्याच्यामुळे त्या माध्यमातून मला हे बोलायचं आहे की एआयमुळे काय झालंय की कोड राईट करणं किंवा हे करणं हे सगळं शक्य झालेलं आहे आणि खूप स्पीडमध्ये होत आहे. ज्या कामाला पहिले आपण 2 महिने लावायचो, आता ते आपण 1 दिवसात, 2 दिवसात आपण पूर्णपणे त्याला संपवू शकतो, राईट. बट त्याच्यामध्ये पण एआयचे युजेस जे असतात, त्याला त्याला आपल्याला करेक्ट करेक्ट टूल, करेक्ट ठिकाणी, करेक्ट पद्धतीने वापरावं. त्याच्यासाठी पण आपल्याला थोडंसं ह्युमन टच पाहिजे असतं, राईट. तर आम्ही पण खूप एआय सोल्युशन्स देतो. जसं की आपण टाटा, रिलायन्स, सौदी अरामको या सगळ्या क्लायंटसोबत आपण काम करतो एआय सोल्युशन्स प्रोव्हाईड साठी. आणि आता जसं-जसं एआयचं हे चेंज झालेलं आहे, तर आयटी पूर्णपणे खूप चेंज झालेला आहे, राईट. तर ते सर, मला मेन तुम्ही आता सांगितलं की एआय तुम्ही यूज करून काही एआय टूल्स पण तुम्ही बनवलेले आहेत. पण तुमचा जो एक्झिस्टिंग बिझनेस होता, त्या बिझनेसमध्ये एआय आल्यामुळे किंवा कुठल्या ह्याच्यामुळे काही धोका निर्माण झाला का? नाही, ते रॉन्ग स्टेटमेंट म्हणणार मी. लोकं म्हणतात, की एआय आल्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इम्पॅक्ट होणार. पण वायरल सोल्युशन्स ही कंपनी आहे आपली. आपण एकही एम्प्लॉयीला आपण एकही अ, जे आपला वर्कफोर्स आहे, जे आपली रिसोर्स आहे, आपण एकही इम्पॅक्ट न करू देता आपण पूर्णपणे त्याच रिसोर्सनं बेटर आउटपुट किंवा बेटर प्रोडक्टिव्हिटी कशी करावी त्यासाठी आपण इंटरनली ट्रेन करून हे अरे पूर्णपणे हे केलेलं आहे. तर मी म्हणतो, की पहिले आम्ही जे काम 1 महिन्यात करत होतो, आता आम्ही 10 दिवसात किंवा 5 दिवसात करतो आणि आम्ही ओव्हरऑल एआयचा यूज करून जे जे आपण 5 टास्क घेत असतो, एक सिंगल मंथला. आता आपण त्याच्याऐवजी 25 टास्क घेतो. कारण की स्पीड वाढली आहे, प्रॉडक्टिव्हिटी वाढली आहे. तर एक्झॅक्टली. आपण प्रॉडक्टिव्हिटी वाढवून आपण हे करू शकतो. तर लोकं म्हणतात, की एआयमुळे जॉब गेला नाही, तसं नाही. तुम्हाला एन्हान्स करावं लागेल. जर ॲज अ एम्प्लॉयी जर ॲज अ एम्प्लॉयी ऑर ॲज अन इंडिव्हिज्युअल जर तुम्ही एआयवर शिफ्ट नाही झाले किंवा तुम्ही अपग्रेड नाही केलं स्वतःला, तर तुम्हाला अ, अशी भीती वाटणार, की माझं काम एआयने रिप्लेस केलं. नाही, आपण एआयचा यूज करून कसं पूर्णपणे स्वतः जास्त प्रोडक्टिव्ह होऊ शकतो, राईट. तर एआयचे मी तर माझ्या भाषेत मी फक्त 2 पॉइंट म्हणायला मला हे वाटणार, की आयदर तुम्ही खुद एआय बनवा आणि पुढे जा. तुम्हाला एआय नाही बनवायचं असेल, तर तुम्ही एआयचे युजर्स बनून तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवा. यू हॅव टू सिलेक्ट बिटवीन 2.
बोथ बोथ द डिरेक्शन्स आर करेक्ट, राइट? या. सर, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रोडक्टिव्हिटी वापरण्यासाठी किंवा प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी एआय वापरा किंवा एआय तुम्ही तयार करा. सॉफ्ट बॉस झाले हे तुम्ही तयार करा. ओके. हा झाला तुम्ही आता करंटली करणार जे काम करता आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही आता करता आहात त्या आहेत. तुमची जी जर्नी होती की तुम्ही शून्यातनं कसं विश्व निर्माण केलं, हे जर माझ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं, तर खूप छान होईल. बरोबर, करेक्ट. या, तर मी हे जसं व्हायरस सोल्युशन मी जॉब करत होतो, तेव्हा मी पॅरलली याची कल्पना केली आणि मला असं वाटलं, की मला काहीतरी बिंग बिंग गुजराती द बिझनेस वॉज ऑल्वेज ऑन माय हेड. बट घराचं लोन, कर्ज हे सगळं असल्यामुळे आपल्याला हे थोडं डिसिजन्स खूप लोकांना ज्यांना जॉब करायचे, जे जॉबवर असतात ते सगळे विचारतात, की मी बिझनेस सुरू करतो, मी हे करतो, ते करतो. बट त्याच्यासाठी तुम्हाला थोडं काहीतरी सॅक्रिफाईस करावे लागते. मी जॉबच्या सोबतच ही कंपनीची आयडिया आणि कल्पना केली आणि मी त्याचं प्लॅनिंग केलं आणि मी पॅरलली सगळं बिल्टअप करून, रेडी करून आणि मग मी एका दिवशी मी जॉब सोडून याला पूर्णपणे ह्याच्यामध्ये मी कन्व्हर्ट केलं आणि फुल फ्लेज बिझनेस मी जेव्हा चालू केलं, मी फक्त ₹2000 टाकून मी ही कंपनी चालू केली होती. ₹2000 फक्त. लक्षात घ्या मित्रांनो, फक्त 2,000 मध्ये. ज्यांना असं वाटतं, की बिझनेस करण्यासाठी खूप लाखो करोडो रुपये लागतात आणि बिझनेस हा बिल्ड होऊ शकत नाही, तर सरांनी फक्त ₹2,000 टाकून, जॉब करून त्यांचा हा बिझनेस उभा केलेला आहे. राइट. तर मी पहिले ॲज अ फ्रीलान्सर, ॲज अ सिंपल कन्सल्टंट म्हणून मी लोकांना हेल्प करायचो. कोणाला वेबसाईट की कोणाला काही, राइट. मग विथ विथ द हेल्प ऑफ मोर अँड मोर पीपल विथ एक्सप्लोरिंग मायसेल्फ इन टू मेनी डिफरंट सेगमेंट्स. मी माझे आपण आय-टीमध्ये जॉब करतो. आपल्याला शनिवारी, रविवारी सुट्टी असते. तर मी शनिवार असा यूज केलेला आहे, की मी एव्हरी शनिवारी मला असं होतं, की आपण कोणाला तरी जाऊन विचारा, "तुला वेबसाईट पाहिजे का? तुला हे पाहिजे का? तुला ते पाहिजे का?" तशी म्हणून मी एक लहान आय-टी कंपनी मी पहिले चालू केली. नंतर विथ टाईम मी यूजर एक्सपिरियन्स इंजिनिअरिंगवर आलो आणि आता आपण अक्रॉस द वर्ल्ड, अक्रॉस आफ्रिका, अक्रॉस यूएस, अक्रॉस कॅनडा, राइट. अक्रॉस जर्मनी आणि इंडिया पण, राइट. आपण सगळ्याच टाईपचे सोल्युशन्स ते एआयचे असो, यूआय यूएक्सचे असो, यूजर एक्सपिरियन्स इंजिनिअरिंगचे असो, आपण सगळेच सोल्युशन पूर्णपणे आपण इकडे अंडर वन रूफ सर्व्हिस करतोय, राइट. आणि कसं असतं, तुम्हाला ग्राउंडवर यावं लागतं. फक्त पैसे टाकून की हे आयडिया असला, पैसे पण असले, पण तुम्ही जर ग्राउंडवर येऊन तर जर तुम्ही थोडा हार्डवर्क नाही केला, की तुम्ही स्वतः गेलेच नाही कुठे. आपल्याला काय वाटतं, की मी बसलो, माझ्याजवळ खूप भारी आयडिया आहे, मला फंडिंग भेटणार तर मी चालू करणार. नाही. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तुम्हाला फर्स्ट फर्स्ट रुपी तुम्हाला जनरेट करावं लागेल, राइट. तर फर्स्ट रुपी तुम्ही जेव्हा जनरेट करता, तेव्हा तो आनंद भेटतो आणि नंतर तुम्हाला खूप एनर्जी तुम्हाला ओन्ली 5% एनर्जी असते जेव्हा तुम्ही काम चालू करता. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट रुपी जे अर्न करता त्या बिझनेसवरून, त्याच्यापासून जे ऊर्जा उत्पन्न होते तुमच्यामध्ये, की तुम्ही एकदम तुम्हाला हे वाटतं, की नाही आता मला काहीतरी करायचं आणि त्याच्यामुळे तुमच्या जवळ खूप पॉझिटिव्ह एनर्जी स्टार्ट होते आणि तुम्ही बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक तुम्ही त्याच्यावर हार्डवर्क करून पुढे जाऊ शकता, राइट. तर इट्स नॉट लाइक की मोठा आयडिया पाहिजे, मोठा फंड पाहिजे. इट शुड बी जस्ट ॲबिलिटी टू ड्रीम अँड अगेन ॲबिलिटी टू एक्झिक्यूट. तुम्हाला ग्राउंडवर यावं लागेल. लोकं ग्राउंडवर येतच नाही काम करण्यासाठी. लक्षात घ्या, की तुम्हाला जर काम करायचं असेल, तुम्हाला जर ते स्टार्टअप बिल्ड करायचं असेल, तर तुम्हाला ग्राउंडवर यावं लागतं, ग्राउंडपासून सुरू करावं लागतं. आजही मी हिरेन सरांना जेव्हाही भेटतो, ते डाउन टू अर्थ असतात. नवीन-नवीन बिझनेसच्या आयडियाज मला देतात. तुमचा रेशो कसा असला पाहिजे, तुम्ही बिझनेस कसा चालवला पाहिजे, बिझनेसमध्ये स्टार्टअप असं ही जी कॉन्सेप्ट असते, ही कशी राबवली पाहिजे, या सगळ्या आयडिया ते करतात. त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं, की ते शनिवार, रविवार त्यांचे युटिलाइज करायचे. मेजरली ते जॉब करून त्यांनी हा बिझनेस सेटअप केलेला आहे. फ्रीलान्सर असताना सुद्धा त्यांचा एकन एक वेळेचा सदुपयोग घेऊन वेळेला त्यांनी इन्व्हेस्ट केलं आणि ही स्टार्टअप कंपनी व्हायरल सोल्युशन त्यांनी बिल्ड केलेली आहे. सर, अजून काही तुम्ही सांगू इच्छिता की तुम्ही तुमच्या आयुष्यात अजून काय आमच्या ऑडियन्सला, आमच्या प्रेक्षकांना मोटिव्हेट करण्यासाठी संदेश द्याल किंवा काय असेल आपलं? राइट. तर खूप लोकं असं आहे, की जॉब करतात आणि मग म्हणतात, "अरे, मी तर जॉबला आहे. मी आता सेपरेट काही करू शकतो. मला वेळच भेटत नाही." तसं नसतं. वेळ तुमच्याकडे असतो. तुम्हाला बघावं लागते, तुम्हाला काय करायचं आहे.
कोणी कोणी स्वतःची जे स्किल आहे ती आपण जॉबसाठी आपण फक्त आपली लाईक डे टू डे ॲक्टिव्हिटी आणि डे टू डे लाईफ जीवनासाठी आपण जॉब करतो. बट तुम्हाला खूप सारे मोठे ड्रीम असतात. तुम्हाला खूप सारं एक्स्ट्रा जे पण तुम्हाला वाटते की नाही मला हे पण करायचं ते पण. तर तुम्हाला ते मी जसं म्हटलं की ग्राउंडवर येऊनच तुम्हाला करावं लागेल. तर युटिलाइज द एक्स्ट्रा टाईम अदर दॅन युअर जॉब. आणि मी असं मान्य करत नाही कोणी सांगत अरे माझा फुल टाईम जॉब आहे आणि मी खूपच मला वेळच नाही भेटत आणि स्पेशली जे आय-टीमध्ये असतात, त्यांचं तर मी हे वाक्य मान्यच करत नाही. मी कारण की स्वतः आज असं कधी-कधी बोलत असतो. राइट. तर इट्स अ स्लो ग्रोथ बट अगेन वी हॅव टू बीट युअर ओन रेकॉर्ड्स राइट. माझं स्वतःचं असं आहे की मी माझे स्वतःचे रेकॉर्ड एव्हरीडे मॉर्निंग उठतो आणि तो कसं तोडू शकतो, तर त्याच्यावरती मी माझं पूर्ण लक्ष घालतो. नाही की माझं लक्ष असतं की माझ्या कॉम्पिटिटरनी काय केलं, की माझा बाजूवाला काय करत आहे, नाही. मी जर आज 2,00,000चा माल विकला, तर मला 2,00,000 ₹1 माल आज कसा विकायचा आहे, ते मी त्याच्यावर मी पूर्णपणे लक्ष घालतो. तर इट्स लाइक बीट युअर ओन रेकॉर्ड्स, डू नॉट फोकस ऑन एनी अदर्स रेकॉर्ड. हे माझी पर्सनल अशी थॉट प्रोसेस आहे. वाह! लोकांची वेगळी मस्त. होऊ शकते. राइट. सर तुम्ही इतका वेळ आम्हाला दिला आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी अपकमिंग ज्यालाही बिझनेस करायचा आहे, ज्यालाही एक एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, तो हे नक्की अवलंबवेल. काही असेल तर या सरांच्या डिटेल्स, याच्या कंपनीच्या डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेल्या आहेत. यांना तुम्ही ही रील दाखवून कधीही भेटू शकता. त्यांचा वेळ अगोदर घ्या, कारण प्रत्येकाचा वेळ हा इम्पॉर्टंट असतो. त्यांनी आत्ताच सांगितलं, की मी प्रत्येक माझी पै न पै इथे इन्व्हेस्ट केली आणि वेळेलाच त्यांनी वेल्थ मानून इथे खूप चांगली वेल्थ तयार केलेली आहे. हिरेन सर, तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला, आमच्यासोबत बसलात आणि ॲज अ मित्र म्हणून तुम्ही मला आज गाईडन्स देता आहात. पुढेही तुम्ही द्याल ही अपेक्षा. सर, थँक यू. डेफिनेटली. थँक यू अभिजित सर. आणि अजून तुम्ही खूप सारे एंटरप्रेन्योरला कव्हर करा नक्की, आणि तुम्ही नक्की हे सर. खूप छान या माध्यमातून तुम्ही हे खूप आयडिया केला आहे. कारण की हे क्विक बाईट्स लोकांना डेफिनेटली नेटवर्किंग करताना पण मला पण हेल्प होणार. सगळ्या एंटरप्रेन्योर्सला एकमेकांशी भेटण्याला हेल्प होणार. तर थँक सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. येस. थँक यू सर. तुम्ही बघितलं की जो व्यक्ती आज मिलियनियर आहे, त्याने आपल्यासाठी मराठीत इंटरव्ह्यू दिला. ही खूप मानाची गोष्ट आहे आपल्या लोकांसाठी. आणि स्पेसिफिकली जे हा पॉडकास्ट किंवा हा शॉर्ट्स बघत आहात, त्याने लक्षात ठेवा की तुमचा प्रत्येक वेळ आणि वेळ हा खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही इन्व्हेस्ट करा.